समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मराठ्यांच्या न्याय हक्काच्या आणि संवैधानिक मागणी करिता संघर्षदा मनोदाता धनांजय पाटील स्वतःच्या जीवाची चाळणी करायला तयार आहे. स्वतः योद्धा समाजासाठी आपला प्राणपणाला लावायला तयार आहे. मी दररोज सांगतो कोणतीही क्रांती होत असेल तर क्रांती करणाऱ्या क्रांतिकारकाचं एक ब्रीद वाक्य आहे. क्रांती करणारे सुभाषचंद्र बोस म्हणाले, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. झाशीच्या राणीचं ब्रीद वाक्य आहे, मेरी झाशी नहीं दूंगी. लोकमान्य टिळकांचं क्रांतीचं ब्रीद वाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. आणि याच क्रांतिकारकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कानाकोपऱ्यातल्या विस्थापित सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या प्रत्येक मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पडावा यासाठी प्रचंड मोठा क्रांतीचा लढा उभा करणाऱ्या संघर्षदा मनोदाता धनांजय पाटलाच्या या क्रांतिकारी लढ्याचं एक ब्रीद वाक्य आहे. मी येतानाच बायकोला सांगून आलो तर तुझा गेला तर समाजाचा कुंकूपासून तयार राहा. ज्या माणसानं स्वतःच्या बायकोचं कपाळाचं कुंकू पुसायला हा माणूस तयार आहे, जो माणूस महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण करावं म्हणून स्वतःच्या पोटच्या 3 लेकरांना पोरका करायला तयार आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठ्यांना या मराठ्यांच्या धान्या वाघाचा त्याग आपल्याला विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा जोरदार चाला बोलो दादासाठी
तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मराठ्यांनो, मनोज दादाच्या भाषेत तुमच्याबद्दल सांगायचं झालं ना तर ही अस्सल मराठ्याची जात आहे. अस्सल या मराठ्याचा धागा बघाना तुमच्या आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला हा वाहक तयार आहे. मराठा आरक्षणाची चळवळ काल परवा उभी राहिली नाही. मनोज दादा काल परवापासून समाजासाठी झटत नाही. मनोज दादाच्या या कार्यकर्तृत्वाच्या पाठीमागे आणि मनोज दादाचा 22-23 वर्षाचा संघर्ष बांधवा 1982 साली 23 मार्च 1982 ला मराठाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभा केला आणि शपथ घेतली आहे, उद्या सकाळचा सूर्योदय होईपर्यंत जर माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर अण्णासाहेब पाटील स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करेल. स्वतःचं तोंड दाखवणार नाही. तत्कालीन सरकारने अण्णासाहेब हयात असताना आरक्षण दिलं नाही. परिणाम महाराष्ट्रातील मराठ्याचे आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, पण अण्णासाहेबांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. बांधवांनो, हे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं. आता एक प्रश्न पडतो, कानून ठेवा. मराठाचा आमदार मराठा आरक्षणासाठी डोक्यात गोळी घालून आत्महत्या करतात आणि आरक्षणाची गरज आमदाराला नसते तरी ते आत्महत्या करतात गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी. आता होतंय उलट. आता मराठ्यांचे पोरं मराठ्याच्या आमदाराला मोठे करतात, परंतु आमचा कोणताही नेता आमच्यासाठी बोलायला तयार नाही. आतापर्यंत अनेकांनी आपल्याला फसवलं, पण सगळ्यांनी फसवलेला बदला घेण्याकरता 23 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील नावाचा मराठ्याचा धान्यवाद या जगाचा निरोप घेऊन गेला. देवाला सुद्धा चिंता पडली. अण्णासाहेबासारखा वाद केला मराठ्याला वाली कोण? अण्णासाहेबाचं बलिदान आहे. 23 मार्च 1982 देवानं 5 महिने विचार केला आणि बरोबर 5 महिन्याला 1 ऑगस्ट 1982 साली या महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांचा दुसरा धान्यवाद जन्माला आला. संघर्ष होता मनोज दादा तराटे पाटील. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली, अनेक उपोषणं केली, जनसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या माणसाच्या शरीरात काही उरलं नाही तरी तो माणूस समाजासाठी प्रामाणिकपणे लढतो. परंतु सत्य संकल्पाचा दाता नारायण मनोदाराच्या मनातला संकल्प सत्य आहे, त्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी निश्चित भगवंताची आहे. भगवंत मराठ्यांचं मनोरथ पूर्ण करणार आहे. मनोदादाच्या संघर्षाचं फलित होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार आहे. 100% आरक्षण देणार आहे. आणि जर नाही दिलं तर सरकारच्या छाताडावर मराठे थया थया नाचून आरक्षण घेणार आहे. हे मुंबईमध्ये तुम्ही मनोज दादाच्या साक्षीला सांगतोय.
तुम्ही नाही दिलं तर तुमच्या छाताडावर बसून मराठी घेणार आहे. मनोज दादांनी 29 ऑगस्ट 2023 ला शहागडच्या पैठण फाट्यावरती चक्काजाम आंदोलन आयोजित केलं होतं. साधा नुसता मेसेज मोबाईलवर टाकला तर 5 लाख मराठे पैठण शहागडच्या पैठण फाट्यावर आले. चक्काजाम यशस्वी झाला. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात मी खुटा ठोकला असं जे म्हणले ना त्या सगळ्यांचा खुटा उपटून उलटा ठोकल्याचं काम बनवतात आणि त्या चौकात गेलो आणि त्या चौकाला नाव पडलं पोराव. कोणता चौक? खुटा चौक. ते खुटा असा ठोकला ते म्हणे गड्या हे मराठी लई आडमुठ आहेत. ते दिसते साधे भळे. मनोज दादाकडे जर पाहिलं ना कोणी अरे अंगावरती फाटके कपडे आहे. पोटात अन्नाचं कण नसताना तो माणूस समाजासाठी वलवल फिरला. अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं. अरे घरात महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य नसताना कुटुंबाची चिंता न करता महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठ्यांसाठी लढला तो योद्धा. म्हणून लाखो मराठे आले. मनोज दादांनी सांगितलं आता इथं निवेदन घ्यायला जे येतील तर देईल, नाही आले तर अजिबात निवेदन देणार नाही. मी आपलं चाललो कुठं? सराटी अंतरवालीला गेले. उपोषणाला बसले आणि त्यानंतर उपोषणादरम्यान रक्तरंजित इतिहास घडला. सराटी अंतरवाली मनोज दादाच्या उपोषणस्थळी रक्ताचं तांडव झालं. रक्ताचा सडा पडला. पची दुर्दैवी घटना सराटी अंतरवालीत घडली. ती लाठी हल्ला म्हणून सर्वत्र गाजली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बांधवांनो, सराटी अंतरवाली जो घडला तो फक्त लाठी हल्ला नव्हता तर मला त्यांच्या तांडवान पोरावर आणि मला त्यांच्या माता भगिनीवर भाजपचा केलेला गोळीबार होता हे विसरून चालणार नाही. माता माऊली हरिपाठ म्हणतात. एका हातानं माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा, दुसऱ्या हातानं आमच्या माता माऊलीवर लाठी हल्ला करावा, आमच्या तरण्यावर पोरावर गोळीबार करावा. हे पाप या सरकारनं केलंय. पण मराठ्यांची तरणवान पोरं सांगत होते हे सरकार आमच्या छातीत गोळ्या फसल्या, छातीतल्या गोळ्या नंतर काढू पण अगोदर समाजासाठी जीव द्यायला तयार असणारा मनोज दादांना साथ देऊ. मराठ्यांचे पोरं छातीत गोळ्या धरून सुद्धा मनोज दादाला साथ देत आहेत. सराटी अंतरवालीच्या पावन नगरीत मराठ्यांचा रक्तरंजित इतिहास घडला. इतिहासाच्या भाषेत सांगायचं झालं तर सराटी अंतरवाली जालियनवाला बाग बनली होती. सराटी अंतरवाली जालियनवाला बाग बनली होती आणि आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री जनरल डायर बनले होते. पण त्यांना काय माहिती तुम्ही सराटी अंतरवालीला जालियनवाला बाग बनवाल, तुम्ही गृहमंत्री असून तुम्ही जनरल डायर व्हाल तर समोर ज्यांच्यावर गोळीबार केला ना आम्ही सुद्धा भगतसिंग आणि राजगुरू व्हायला तयार होतो. या गोळ्यांना मला काही फरक पडत नाही. म्हणून तर मराठी आजही मनोज दादाच्या सोबत आहे. फुटत नाही, तुटत नाही, झुकत नाही, वाकत नाही, विकत नाही. अरे मराठ्यांना तोडत नाही. आणि अशा पद्धतीनं मनोज दादाला प्रामाणिकपणे मराठा बांधव साथ देतात. अंतरवाली लाठी हल्ला घडला संपूर्ण महाराष्ट्राला. या लाठी हल्ल्यानं मनोज दादा हे नाव माहिती झालं. सगळे मराठी अंतरवालीच्या दिशेने सगळ्या बैठका सुरू झाल्या. पण मनोज दादाचे पाटील नावाचं असं वादळ तयार झालं. या वादळाला थांबवलं नाही तर सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी एक विचार केला जर हे वादळ थांबवलं नाही तर आपलं भविष्य काही खरं नाही. मग सगळ्या पुढाऱ्यांनी षडयंत्र रचले. सगळे एकत्र आले आणि मनोज दादाचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पहिला प्रयत्न लाठी हल्ल्याचा. लाठी हल्ला करून आंदोलन मोडलं नाही. 1000 पतीला पेटलं. महाराष्ट्रातले सगळे मराठे मनोज दादाकडे आले. मग त्यांनी दुसरा पर्याय वापरला. मनोज दादांना मॅनेज करू म्हणे. मॅनेज
मनोज दादाला मॅनेज करण्याचा पर्याय वापरला, पण हा मराठ्यांचा ढाल्याला संघर्ष होता. मनोज दादा म्हणाले, अरे माझ्या जातीशी बेईमानी करून एखाद्या तुकड्याला भुलणारी आमची औलाद नाही. मी जातीवंत मराठ्याचं खानदानी लेकरू आहे. माझ्या मराठ्यांना धोका देऊन मी मॅनेज होणार नाही. ते मग तिसरा पर्याय वापरला. मनोज दादाला कायद्याची भीती दाखवावी. कशाची? कायद्याची भीती. दाखवतात कुणाला? जे कायम संवैधानिक मार्गाने आंदोलन करतायत, कायम संवैधानिक मार्गाने घटनेच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करतायत, त्यांना भीती दाखवायची कायद्याची, त्यांना भीती दाखवायची घटनेची. आणि घटनेची भीती दाखवायला सुद्धा शहाणा माणूस पाठवाव. शहाणा मनोज दादाला भीती दाखवायला निव्वळ येडपट माणूस पाठवला. त्याच्या अंगात कोट असतो, कोट परव. ऐका, त्याच्या अंगात कोट असतो. कोट कोणाच्या अंगात असतो? काळा कोट वकिलाच्या. बरोबर, वकिलाच्या अंगात असतो. मनोज दादाला भीती दाखवण्याकरता, जाती तेज निर्माण करण्याकरता सरकारनं एक काळ्या कोटाचा कुत्रा महाराष्ट्रात पाठवला. जिकडे तिकडे नुसतं भुंकत राहण्याचं काम. काय नाव त्याचं? काय नाव त्याचं? ते तर परवा दिवशी म्हणत होतं, मनोज जरांगेला मुंबईत गेल्यापासून बंदी घाला. मनोज जरांगे मुंबईत आले तर अराजकता माझे. मनोज जरांगे मुंबईत आले तर सर्वसामान्यांचे त्या ठिकाणी प्रश्न, त्या ठिकाणी विलंबित राहतील. मनोज जरांगे मुंबईत आले तर मी खपून घेणार नाही. मनोज जरांगे मुंबईत येऊ शकत नाही. सदा म्हणते तू, तुझा बाप, तुझा आजोबा सगळं खानदान घेऊन ये. मनोज दादा करणार आणि मराठ्यांचं हक्कासाठी उपोषण करतात. एक डोळा यत्ना आणि किधर भी काय हक्कलच नाही त्याला बोलायचं. ते कायम मनोज दादाच्या विरोधात बोलत. ते पाठीमागं मनोज दादाच्या विरोधात बोललं. मनोज दादाला चाचणी नाटक करा. समोरच्या साईडला 6 फूट अंतर खाली करायचं आहे. कृपया समोर बसलेल्या बांधवाला विनंती आहे, आपण 6 फूट 6-7 फूट जागा खाली करून द्या. गोंधळ न करता. 15-20 मिनिटं थांबा ना. 15-20 मिनिटात कीर्तन संपतंय. स्वयंसेवक मंडळीला विनंती, कृपया समोर या आणि 6 फुटाची जागा समोर करून द्या. ते मंडपचं साहित्य घेऊन आले. ऐका होय जागा झाली आहे. शांतता राखा. चला पुढचं सुरू करू. आपण काय चाललं होतं आपलं? विनाकारण जाती तेज निर्माण करण्याचं काम करतोय. ते सदावर त्या कसा सुद्धा करा. पण मी महाराष्ट्रातला खऱ्या बोलणाऱ्या कीर्तनकारातला एक कीर्तनकार आहे. गुजरातला सदावरते. यांना आझाद मैदानावरून एक विनंती आहे. जय श्रीराम साहेब, तुमचा हिंदुत्ववादी समाज बांधव आझाद मैदानावर आलाय. भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शिवशाहू फुले महाराजांना मानणारा समाज आझाद मैदानावर आला. तुम्ही या मराठ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी या. आणि या ठिकाणी कितीही भुंकले तरी मनोज दादाने सांगितलंय, हा आपला लढा प्रचंड पुढे जोमाने पुढे झालाय. अनेक पर्याय वापरण्यात आले, अनेक षडयंत्र रचले गेले, तरी पण मराठ्यांचा लहानावा झुकला नाही, वाकला नाही, खचला नाही. आणि आजही सरकारच्या छाताडावर नाचायला एक कोटी मराठी घेऊन लहानावा मुंबईमध्ये आला आणि मनोज दादाची ताकद कायम दाखवली. मनोज दादावर नंतर बोलण्यात आलं की जरांगे पाटलाच्या सोबत आता लोक राहिले नाही. मला थोडी परवानगी नाही तर लय बोललो असतो. तुम्हाला वाटतंय बोला, मला नाही बोलता येतो, पण लय खालच्या थराला जाऊन बोलण्याचे मराठ्याचे संस्कार नाही, आपले संस्कार आले येतात. त्यामुळे या कीर्तनाच्या व्यासपीठावर जास्त बोलत नाही. विनंती एकच करणार आहे, मी दररोज सांगतोय, मनोज दादा
हिरा जन्माला येण्याकरता 100 वर्ष जावी लागतात। 100 वर्षाचा एखादा योद्धा जन्माला येतोय, तो मनोबलाच्या रूपाने जन्माला आला आणि आपल्या मराठ्याच्या जातीत जन्माला आला। बांधवांनो, या मराठ्याच्या योद्ध्याला आपल्याला खंबीरपणे साथ द्यायची, प्रामाणिक योद्धा मिळाला। आतापर्यंत अनेकांनी आपल्या समाजाच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम केले, त्या सगळ्यांच्या खोबारीत मारून मनोदादा तुमच्या अंतासाठी खंबीरपणे लढताय। अनेक वेळा उपोषण दादांची झाली, डॉक्टरांनी सांगितलं दादा उपोषण करावी अशी तुमची प्रकृती नाही, तुम्ही उपोषण करू नका, तब्येतीची काळजी घ्या। मनोदादा म्हणाले जर काळजी नाही घेतली तर काय होईल? सरकार त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना सांगितलं तुमची प्रकृती उपोषण करणे योग्य नाही, मी मेलो तरी चालेल पण मी माझ्या समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मनोदादाने विडा उचलला आणि आता ज्यावेळी आपण मुंबईला निघालो ना, मुंबईला निघतेवेळी मनोजदादाने मीटिंग मध्ये सांगितलं ही मुंबईची शेवटची वारी आहे, ही शेवटची लढाई आहे। या लढाईमध्ये एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल। दादा तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडताना तुमच्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रूचा थेंब या मराठ्यांनी पाहिलाय, तुमच्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रूचा थेंबाची किंमत या सरकारला मराठी मोजायला लावल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। मनोज दादाच्या वाक्याचा पुन्हा एकदा उच्चार करतो आणि दादाच्या उपस्थितीत दादाचं वाक्य थोडस बदल करतो, थोडस वाक्य खोडून टाकतो दादाचं। दादा म्हणाले एक तर मुंबईत मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल। असंच म्हणले दादा, असंच ना? पण दादाला विनंती करायची, दादा निघणार तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा, आणि नाही मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाली, दादा तुम्हाला वाटतच असेल ना अंत्ययात्रा निघावी तर महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे अंत्ययात्रा करायला तयार आहे, पण तुमची नाही, मराठ्यांना आरक्षण हिरावणाऱ्या सरकारची अंत्ययात्रा करायला मराठे तयार आहे। किती परीक्षा घ्यावं मराठ्यांची, त्यांना काय माहिती, तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरणारे मराठे हे लढायला लागल्यावर यांना तहान लागत नाही, हे लढायला लागल्यावर यांना भूक लागत नाही, हे लढायला लागल्यावर यांना घरदार आठवत नाही, यांना लढायला लागल्याच्या नंतर ढाल आणि समशेरी आठवत होत्या। आता संवैधानिक मार्गाने लढताना मराठे मुंबईत आले आणि लोकशाही राज्य चालवणाऱ्या सरकारनं मुंबईत आलेल्या मराठ्यांचं पाहुण्यांचं स्वागत नाही केलं। अरे गणपती बाप्पाच्या सणासुदीत मराठ्यांची जेवणाची व्यवस्था केली नाही, जिथं व्यवस्था लालबागच्या राजाची गणपती बाप्पाची सुरू होती तिथलं सुद्धा जेवण मराठी आल्याच्या नंतर दरवाजे बंद केले। एवढं निर्दयी सरकार, यांचा बदला येणाऱ्या काळामध्ये भगवान परमात्मा तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। मुंबईत आलेल्या मराठ्यांना उपाशी ठेवलं, नका खाऊ घालू, तुम्ही आम्हाला तुमचे पाहुणे समजत नसाल, पण आमच्या खिशात आम्ही गोरगरीब जरी असलो तर 10-10, 20-20 रुपयात सरकार ते बी खाऊन वाचले आणि आज रेल्वेचे तिकीटच काढले नाही। आम्ही काय साधे आहेत काय? आम्ही एकाने टोल भरला नाही म्हणून पैसे वाचले, आम्ही खिशातले पैसे खर्चून नाश्ता करायला तयार आहे सरकार। या परिसरातली खाऊ गल्ली सुद्धा सरकारनं बंद ठेवली। एवढा निर्दयीपणा, 2 दिवस मराठे एक वेळ जेवून राहिले, 2 दिवस काही मराठे फक्त पाण्यावर राहिले। सगळ्या मराठ्यांनी विचार केला, एक मेसेज सोशल मीडियावर फिरवला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या भाकरी आल्या, एवढ्या चपात्या आल्या, एवढ्या भाज्या आल्या,
एवढ्या चटण्या आल्या, एवढं फराळ आलं, मुंबईत आलेले सगळे मराठी घेऊन मराठ्यांसाठी दुकानं बंद करणाऱ्या सगळ्या लोकांना खाऊ घालण्याची दानं या मराठ्यात आहे. हे जाऊन बघा, रस्त्यावर वाटप सुरू आहे. मनोज दादाच्या सोबत 2 दिवस सगळ्यात मराठ्याचं उपोषण झालं. सरकारनं आता मराठ्याचा अंत पाहू नये. मनोज दादाने सांगितलेलं आहे, आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा. मनोज दादाने सांगितलेलं आहे, एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर मनोज जरंगेची अंत्ययात्रा निघेल. बांधवांनो, आपल्याला काढायची तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा आणि मनोज दादाला सांगू, दादा तुमची अंत्ययात्रा निघावी, दादा तुमची अंत्ययात्रा निघावी. एवढ्या मराठ्यांनी हातात अजून तरी बांगड्या भरलेला. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, जोपर्यंत मनोज दादा आरक्षणाच्या निर्णयावर तोडगा निघून स्वतः उपोषण सोडण्यास तयार होत नाही, एकही मराठा मुंबई सोडणार नाही. मराठ्यांना ना पावसाची चिंता, ना घरच्या कामाची चिंता, कशाची चिंता नाही. यातले 80% तर पहिल्यांदा मुंबईला आलेले, पहिल्यांदा. मग आले तर फिरून जा त्यांना मुंबई. कीर्तन झाले की उठू द्या, दुसरे बसू द्या, मनोज दादाच्या समोर मुंबई फिरून या, जिकडे तिकडे जा, पण शिस्तीचं पालन करा. कारण मनोज दादाने आम्हाला शिस्त शिकवली. या मुंबईमध्ये पोलीस बांधव सहकार्य करतायत. आता पोलिसच चुका करतात, काही भाकरी येणाऱ्या गाड्या गाडीते, भाकरीच्या गाड्या अडवतात. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, जिथं अन्नधान्य आणलं जात असेल त्या गाड्या अडवू नका. पोलीस सहकार्य करतायत. मनोज दादाने सांगितले, सगळे सहकार्य करतायत. आपण सुद्धा शिस्तीचं पालन करायचं आहे आणि मनोज दादाच्या लढ्यामध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी व्हायचंय. आणि मराठ्यांनो, गोंधळ करून, गडबड करून दहशत निर्माण करण्याची गरज मराठ्यांना नाही. मराठ्यांची एकी, मराठ्यांची एकजूट हीच जगातली सर्वात मोठी दहशत आहे. कशासाठी करतायत मनोज दादा? तुमच्या आमच्यासाठी. प्रत्येक माणूस जन्माला आला ना, काहीतरी काम करण्याकरता आला ना. आला तसा जाण्यासाठी नाही आला, कोणाला तरी काहीतरी काम करण्याकरता भगवंतानं जन्माला घातलंय. मराठा समाजातल्या पोरांना, तळागाळातल्या पोरांना न्याय मिळवून द्यावा, ही लढाई लढण्याचं काम, जबाबदारी भगवंतानं मनोज दादावर दिली. ती जबाबदारी मनोज दादा स्वतः निभवतात आणि हा मनोज दादाच्या जीवनातला धर्म अभंगाचं पहिलंच. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो. मनोज दादा व्यासपीठावरून तुमच्या आमच्यासाठी लढतायत. हे खरं धर्माचं पालन आहे, कारण मनोज दादा जे कर्म करतायत ते सुद्धा एक धर्म आहे. मनोज दादाच्या प्रत्येक कर्माला धर्माची जोड आहे. म्हणून जेव्हा जेव्हा मनोज दादाची आंदोलनं झाली, उपोषणं झाली, असं मनोज दादाचं आंदोलनच नाही ज्या आंदोलनामध्ये वारकरी संप्रदायाचं कीर्तन झालं नाही. प्रत्येक उपोषणात कीर्तन आहे, प्रत्येक उपोषणात शिवचरित्रावर व्याख्यान आहे. कारण मनोज दादा हे वारकरी संप्रदायाचे माणसं. बीड जिल्ह्यातल्या नगर नारायणगडाचे मनोज दादा भक्त आहे. मनोज दादा वारकरी आहे. मनोज दादाचा विचार वारकरी आहे. म्हणून मनोज दादाच्या मनात जर वारकरी विचार
ठासून भरलेला आहे. म्हणून प्रत्येक आंदोलनामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह जर कुठं झाला असेल तर मनोजदादाच्या उपोषणस्थळी सराट्या अंतरवालीला 380 कीर्तन झाली. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सप्ताह झाला. आणि कीर्तन मराठ्याचं आंदोलन म्हणजे फक्त मराठ्यांचं कीर्तन नाही, सर्व समाज बांधवांचे कीर्तन आहे. 112 कीर्तन आमच्या ओबीसी बांधवांच्या. आमच्या मनोजदादाच्या व्यासपीठावर मराठा कीर्तनकार आहे, ओबीसी कीर्तनकार आहे, ब्राह्मण कीर्तनकार आहे, मुस्लिम कीर्तनकार आहे, सगळ्यांना न्याय आहे. कारण मुळात मराठा 18 परत जातीच्या लोकांना घेऊन चालणार आहे. हेच काम आम्हाला करायचे, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आता शस्त्र घ्यायचं नाही, ढाल तलवार घ्यायची नाही. मनोजदादांनी उपोषण नावाचा हत्यार उपसलाय आणि फक्त शब्द आहे, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. फक्त शब्दाच्या माध्यमातून मनोजदादा जाग करतात. वजन 35 किलो. ऐका 35 किलो वजन असणारा माणूस, 1.25 क्विंटलचा माणूस जरी समोर आला ना तर त्याला त्या ठिकाणी अभ्यासानं प्रत्युत्तर द्यायला तयार आहे. तेवढा आरक्षणाचा सखोल अभ्यास मनोजदादांनी केला. त्या माणसाच्या जीवनातला संघर्ष, त्या माणसाच्या जीवनातील त्याग आणि समर्पण बांधवांनो आपल्याला विसरून चालणार नाही. ही लढाई शेवटच्या मनोजदादाने सांगितलेलं अभी नाही तो कधी नाही. याच वेळी मराठ्यांच्या पदावर आरक्षण नावात हक्क पडणार आहे. पण आपल्याला सगळ्याला एकजूट राहायचंय. मनोजदादाच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं जाणार आहे. मनोजदादाच्या विरोधात विविध बातम्या पसरवणार आहे, निगेटिव्ह बातम्या पसरवणार आहे. आज सकाळी बातमी पाहिली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती मराठा आंदोलकांनी कचरा केला. बातमी होती एबीपी माझाला, शिवरायांच्या नावाने असणाऱ्या रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी केला कचरा. आता आम्हाला कचरा टाकायला डस्टबिन दिसलेत, आता मी टाकलं. आता डस्टबिन भरल्यावर कचरा आम्ही खाली टाकला. कचरा टाकणं आमचं काम आहे, उचलून घेणं सफाई कर्मचाऱ्याचं काम आहे. चुकीच्या बातम्या दाखवून मनोजदादाच्या आंदोलनाला. आणखी एक महिलेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जाते. एका महिलेला कोणीतरी मुलगा चुकीचं बोलला बसमध्ये वगैरे. अत्यंत चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. कोणत्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. मनोजदादा बांधतील तेच तोरण, मनोजदादा सांगतील तेच धरण. मनोजदादाचा निर्णय आणि शब्द तुमच्या आमच्यासाठी अंतिम आहे. मनोजदादा सांगतील त्या शब्दावर ठाम राहायचे. कुणी मुंबई सोडायची नाही. आणि जर कुणाला जाण्याची इच्छा झाली, गावाकडे कुणाला जाण्याची इच्छा झाली तर एका अटीवर जायचं. तू जर तुझ्या गावात हवा निघालास